नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत तसेच पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 29 जुलै रात्री ते मध्यरात्री 30 जुलै पहाटेपर्यंतचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर या वेळेत वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज देखील नाकारता येत नाही। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ आपल्या हवामानाचा सविस्तर। आज रात्री आणि मध्यरात्री उशिरापर्यंत वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळणार आहे। अरबी समुद्राकडून येणारे पश्चिम नैऋत्य दिशेचे वारे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये वातावरणात आर्द्रता टिकून असून पश्चिम बंगालच्या उत्तर पश्चिम भागामध्ये निर्माण झालेली तीव्र कमी दाबाची क्षेत्र पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याची शक्यता जबरदस्त असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार वादळी पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। तर आज तारीख 29 जुलै 2026 या तारखेला रात्री तसेच मध्यरात्री 30 जुलै 2026 या तारखेला पावसाची स्थिती कशी राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर ज्या भागामध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे तो भाग सर्वप्रथम जाणून घेऊया। तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही पंढरपूर, इचलगाव, सोलापूर, गिरडी, चिंके, सांगोळे, मोल, अंगार, कुर्डवाडी मध्यम पावसाचा अंदाज आसपासच्या भागात देखील राहील आणि अक्कलकोट, आळंदा, होंडाला मध्यम स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान नळदुर्ग, ओरटी, उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला जोरदार स्वरूपात राहील। भाटंजी किल्ल्यांनी लातूर जिल्ह्याचा परिसर, औराद, शहाजानी, हलसी, बालकी, बीदर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। खिंतोट, औसा, खोंड इकडे मध्यम स्वरूपात राहील। धाराशिवचा परिसर, कामेगाव, बेंबली, बैरभंग, पाणेगाव, वर्षी मध्यम स्वरूपात राहील। पेठ, मुरुड, घाटेगाव, लातूर, रैनापूर, बरडापूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळंब, मासात, तारकेट, भूम, पातूर, खडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठ, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, राणेसागो, अहमदपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंदिरगावला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। बीड, करकमला हलका राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेगोचटा, आष्टी, तानवाडी मध्यम स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा पानवाडी, गोलपांगरी, जालना, बदनापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिताड जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही लोहा, उजुक, कंधार, मुखेड जोरदार स्वरूपात राहील। गंगाखेड, पालमलाई जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता राहील। परभणी, जरी, बोरी, जंतूर मुसळधार स्वरूपात राहील। मठ्ठा, परतूर, आष्टी, सेलू, सेवली या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर नांदेड वगळा या जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बसमत, नांदेड वगळा, मुखेड, भोकर, तमसा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आडगाव, उमरखेड, ढाकणी, मोरचोंदी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पुसद, खंडाळा मध्यम पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर जोरदार स्वरूपात राहील। यावल, फैजपूर, चोपडा, आव्हाड, आडगाव, बालवाडी, बाजीपूर, सत्रेसेन जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। तर यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती ढगाळ स्थित राहील। जबरदस्त पावसाचा अंदाजा नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच तुळजापूर, बारबोडी, पुरीकोकटे, जामनी, वर्धा मध्यम जोरदार स्वरूपात राहील। बुटीबोरी,
हिंगणा, पाचगाव, धामणा, नागपूर, डोरली, कमळेश्वर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। भंडारा, वर्धी, बार्शी, धर्मपुरी, असोली, कांदारी, वनेरा, घोटी, बडीगाव, विश्वा मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिरास, सांगझरी, गोरेगाव, आमगाव, लांजी, साखरीटोळा इकडे तुफान पावसाचा अंदाज अतिवृष्टीसारखा बघायला मिळू शकतो। लखनी, साकोली, संग्राणी, आडायल, गोतंगाव, पावणे, भिवापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्काचा, मालवेरा तुफान पावसाचा अंदाज राहील। धनोरा, मुरगमगाव, कापसी, पंकजनूर, गिरवाडा, पाराकोट आणि पासेवाडा, संद्रा इकडे जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या एकदम रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती ही नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे आणि लातूर, बीड या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाजा रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे। बीड, कळम, आसा, तारखेडभूम इकडे मध्यम स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा लातूर रोड, वडुमजुक, जोळकोट आणि तसेच अहमदपूर, बीड जिल्ह्याचा परिसर, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा जोरदार स्वरूपात राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, चिरचूल, सोनपेठ या भागातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे जरी, बोरी, जिंतूर, माट्टा, सेलू, पाथरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसेच औरत, शाहजानी, देगलूर, रुद्र, उदगीर, मुरकीर, औंधा, लातूर जिल्ह्याचा बराचसा परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। इतर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे। विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याकडे रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती ही चंद्रपूर, बल्लापूर, भद्रावती इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मोरली, कुटवाडा, तळुकी, चिमूर इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि भंडाऱ्याकडे लखनी, साकोली, संग्राणी, आडायल, कोतंगाव, पावणी, भिवापूर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आहे। देसिंग, दिघुरी, कुरखेडा, बालिटोला, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जबरदस्त स्वरूपात राहील। वलनी, सिंदेवाई, राजोळी, मोलसावली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। चामोर्शी, घोट तसेच गिरवाडा, पाराकोट, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, कापसी, पंकजनूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। मुरुमगाव आणि लगेच पैसे इथलं असतं मार्कासा, कोलेगाव, बोंडगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आणि गोंदिया जिल्ह्याकडे साखरीटोळा, देवरी, लांजी, तुमसर, तिळा, सांगझरी, गोरेगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव आणि डोरली, कमळेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। रात्री उशिरापर्यंत या पावसाची स्थिती राहील। तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा जबरदस्त स्वरूपात नागपूर, चंद्रपूर आणि तसेच गडचिरोली जिल्ह्याचा परिसर, अमरावती या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। रात्री मध्यरात्री उशिरापर्यंत या पावसाची स्थिती राहील। चंद्रपूर, बल्लापूर, गजवाली तसेच सोनापूर, शिरपूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याचा परिसर, मुलसावली, चामोर्शी, कापसी तसेच गिरवाडा, पाराकोट, एटापल्ली इकडे अतिवृष्टीसारखा म्हणजेच ढगफुटी सदृशसारखा पाऊस बघायला मिळू शकतो विजांच्या कडकडाटासह। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती यवतमाळ, जामोडा, कलाम, धारवा, नेर, लाडखेड, फलेगाव, पुलगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये घाटंजी, करंजी, पांढरकवडा, पट्टणबोरी, निमगुडा तसेच लगेच पैसे बघितलं असतात दियाणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। मोतीजापूर, दर्यापूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। अमरावती, बडनेरा, मोझारी, तळेगाव, आष्टी, आर्वी, वडोणा, लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील। चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, चिखलदरा, सालधारणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोर्शी, दुर्गोडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो विजांच्या कडकडाटासह राहील। उमरी, सावरनेर, डोरली, कमळेश्वर, नागपूर, हिंगणा, पाचगाव, बोटीबोरी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। भंडारा, वर्धी, बार्शी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोंदिया जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण, पावसाची स्थिती फारशी नाही आणि मात्र गडचिरोली जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे ढगफुटीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो। तसे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम सरींचा अंदाज अधूनमधून बघायला मिळू शकतो। तसेच पहाटेच्या दरम्यान पावसाची स्थिती महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त राहील तर गडचिरोली, चंद्रपूर इकडे ढगफुटीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। अमरावती, अकोला, नागपूर जिल्ह्याचा काही परिसर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। यवतमाळ, वर्धा, वाशिम जिल्ह्याचा परिसर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगर, बीड, लातूर तसेच श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा पहाटे उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे।
आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय.